आणि आता सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया। निवडणुकीदरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असा गंभीर आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड हिने केलाय। अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी केला। चुकीच्या गुन्ह्यात कराड यांना अडकवलं असंही त्या म्हणाल्या। मी राजकीय किंवा जातीय कधी बोललो? हा जातीपातीच्या पलीकडचा विषय आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळावा इतकाच उद्देश असून बीडच्या राजकारणात जातीय आधार कोण घेतय हे सगळ्यांना माहिती आहे असा टोला बजरंग सोनवणे यांनी कराडच्या कुटुंबियांना लगावलाय। वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कारागृहात नेण्यात आलं। धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली। अवघ्या 10 मिनिटात भेट घेऊन धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यातून बाहेर पडले। अजितदादांची भेट घेतल्यानंतर मुंडे थेट परळीत दाखल झाले। आमदार अपात्रता प्रकरणी विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर सुनावणी होणार आहे। गुरुवारी होणाऱ्या सुनावणीआधी राम शिंदे महाधिवक्त्यांकडून कायदेशीर सल्ला घेणार आहेत। अखेर जाधवांच्या पोटातलं ओठांवर आलं अशी टीका इरफान सय्यद यांनी केली आहे। ठाकरे गटाचे उर्वरित नेतेही संपर्कात असून ते लवकरच एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील असा दावाही सय्यद यांनी केला। पुणे शहरासाठी 2000 कोटींची तरतूद करा अशी मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने अजित पवारांकडे केली आहे। प्रलंबित योजना आणि विकास कामांकरता निधी देण्याची मागणी करण्यात येते आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याकरता मुख्यमंत्री आता तयारीला लागलेत। येत्या शुक्रवारी 17 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। पालिकेच्या रुग्णालयांना पुन्हा एकदा सुरळीतपणे औषधांचा पुरवठा सुरू झालाय। रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 कंत्राटदारांनी सोमवारपासून देयक देण्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत औषधांचा पुरवठा बंद केला होता। तरुणांमध्ये पतंगबाजीची क्रेज आजही कायम आहे, मात्र या पतंगबाजीत मांजात अडकून अनेक पक्षी जखमी होतात। यंदा पतंगबाजीचं प्रमाण कमी झालं असलं तरी मांजामुळे 40हून अधिक पक्षी जखमी झालेले आहेत। मकर संक्रांतीत पतंग उडवण्याकरता बेकायदा नायलॉन मांजा विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। या मोहिमेअंतर्गत 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पार्किंगच्या शुल्कात 8 वर्षांनंतर 4 पट वाढ करण्यात आली आहे। या ठिकाणी 4 चाकी वाहनांच्या 3 तास पार्किंग करता 20 रुपयांवरून 80 रुपयांवर शुल्क आकारलं जाणार आहे, तर दुचाकीसाठी 30 रुपये पार्किंग चार्ज मोजावे लागणार आहे। चालू आर्थिक वर्षात 13 जानेवारीपर्यंत केंद्र सरकारचं प्रत्यक्ष करसंकलन वार्षिक आधारावर 15.9% वाढून 16.9 लाख कोटी रुपये झाले। अर्थ मंत्रालयानं नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली। पालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स घेणार आहे। या प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचे शुल्क काष्ट कायम आहे। महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्याच टप्प्याचं रखडलेलं काम आता 2 टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे यंदा शिमग्यासह गणेशोत्सवातही
कोकणवासियांचा खड्ड्यातून प्रवास सुरूच राहणार आहे। मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान शयनयान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी आज पार पडणार आहे। शयनयान वंदे भारत ताशी 180 किलोमीटर वेगानं धावण्याच्या क्षमतेनं बांधली असली तरी पश्चिम रेल्वेवर ताशी 130 किलोमीटर वेगानं चाचणी होणार आहे। वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू असून मार्च महिन्यात डी आणि ई या विंगमधील घरांचा ताबा 550 कुटुंबांना मिळणार आहे। सध्या ही 550 कुटुंब श्रीनिवास आणि सेंचुरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत। त्यांच्या नवीन घरांची लॉटरी काढण्यात आली असून करारही झालेले आहेत। मुंबईमधील रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत घट झाली आहे। 2022 आणि 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली असली तरी त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र घटली आहे। मुंबईत 2023 या वर्षात 2309 अपघातांमध्ये 353 जणांनी आपला जीव गमावला। 2024 मध्ये 2319 रस्ते अपघात झाले आणि 299 नागरिकांनी आपला जीव गमावला। राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाच्या वेळेत 2 तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अंगणवाडीचं दैनंदिन कामकाजाचं प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलं। मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 2027 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांवर 119 लिफ्ट आणि 118 एक्सलेटर बसवण्याची योजना आखली आहे। यामुळे वृद्ध, अपंग, गरोदर महिला यांना प्लॅटफॉर्मवर ये-जा करणं आणखी सोपं होणार आहे। गर्भलिंग चाचणीला घेतलेला प्रतिबंध, नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता यामुळे स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना रोखण्यात आरोग्य विभागाला यश आलंय। यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय। लक्ष्मी पावल्याची प्रतिक्रिया त्यामुळे व्यक्त होतीये। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मालमत्तांचं सर्वेक्षण करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टन्सी या एजन्सीची मुदत संपुष्टात येत असल्यानं पनवेल महानगरपालिका 2025 ते 2030 या 5 आर्थिक वर्षाच्या काळाकरता नव्या एजन्सीच्या शोधात आहे। केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। भाजप आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 सफाई कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास आता ईडी देखील करणार आहे। शिवाजी पार्क पोलिसात दाखल गुन्ह्याच्या आधारे ईडीने देखील गुन्हा नोंदवत तपास सुरू केलेला आहे। समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी MSRDCनं जागोजागी 18 फूड कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतलाय। या फूड कोर्टच्या निविदांना 11 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। त्यामुळे आता प्रवाशांचे समृद्धीवरील खाईचे वांदे दूर होणार असून खवय्यांची चंगळ होणार आहे। एक महत्त्वाची बातमी बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे। दरम्यान राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मोदी मुंबईत येत आहेत। नौदलाचा कार्यक्रम आटोपला की मग पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या या सगळ्या आमदारांशी नौदलाच्या आंग्रे सभागृहामध्ये बोलणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहे। पण या बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या सगळ्या आमदारांना सभागृहात मोबाईल न्यायला मनाई आहे। तसंच आमदारांना विधानभवन परिसरात एकत्र जमण्यास सांगण्यात आलेलं आहे।
तिथून बसमधून आमदारांना बैठकीच्या स्थळी नेलं जाणार आहे। मोदींच्या या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारीही करण्यात आलेली आहे। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुष्मिता, सगळ्या खासदारांशी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते अशी माहिती मिळते आणि आता महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्यानंतर पहिल्यांदा येत आहेत, तेव्हा ते आमदारांना सुद्धा सल्ले देणार आहेत, कानमंत्र देणार आहेत या बैठकीत? नक्कीच अतिशय महत्वाची ही भेट म्हणावी लागेल। महायुतीच्या विजयानंतर पहिल्यांदाच हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व आमदारांसोबत संवाद साधणार आहे आणि त्याकरताच विधान भवन परिसरामध्ये एक एक करत सर्व आमदार यायला आता सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपण जर बघितलं तर सुरक्षेच्या उपाययोजना सुद्धा अतिशय चोख करण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही आमदाराला मोबाईल नेण्यास परवानगी नाही। नौदलाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्नेहभोजन करणार आहेत सर्व आमदारांसोबत आणि खऱ्या अर्थानं महाविजयानंतर ही अतिशय महत्वाची सगळी भेट म्हणावी लागेल। कारण आता आपण बघतोय की ज्या सर्व बसेस आहेत या बसेस सुद्धा विधान भवनाच्या परिसरात आतमध्ये विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारात या पोहोचलेल्या पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर महायुतीचे सर्व घटक पक्ष, महायुतीचे सर्व विजयी आमदार या संपूर्ण भेटीसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल सुस्मिता। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्याला माहिती देत होत्या। आज सगळ्या आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत। आता पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। मावळच्या साईनगर परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधा पुरवण्याकरता ठिय्या आंदोलन केलं। आज आंदोलनाचा दुसरा दिवस। साईनगर परिसरातील शेकडो घरांना पिंपरी चिंचवड पालिका सोयीसुविधा देण्यास असमर्थ असल्याने इथल्या नागरिकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। पुण्यामध्ये आज आर्मी डे निमित्तानं पथसंचलन पार पडणार आहे। यावेळी पुण्यातील खडकी इथल्या भारतीय सैन्य दलाच्या परेड ग्राउंडवर पथसंचलन होणार आहे। या परेडला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहणार आहेत। स्मार्ट प्रीपेड मीटर सामान्य ग्राहकाकडे लागणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर महावितरणकडून नादुरुस्त मीटर आणि नवीन जोडणी घेणाऱ्या नागरिकांकडे ते लावण्यात येत आहेत। त्यामुळे प्रीपेड मीटर विरोधकांनी 30 जानेवारीला आंदोलनाचा इशारा दिला। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला असं धनंजय देशमुख म्हणतायत। धनंजय देशमुखांनी पुढे ही विनंतीही केली की दोषींवर कडक कारवाई करा। राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता की जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा होणार, कडक कारवाई होणार, तो शब्द ते पाळतायत। मी त्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो, ही प्रतिक्रिया दिली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे वारंवार आंदोलन करतायत आणि माझ्या भावाला न्याय मिळावा अशी मागणी करतात ते धनंजय देशमुख यांनी। आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असं देखील पुढे धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी होती की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे देखील दोषी असून त्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात यावी। काल अखेर न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे। वाल्मिक कराड यांच्या विरोधात 302 आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार। धनुभाऊ, वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये 302 दाखल करण्यात आला आहे आणि मकोकाच्या याच्यानुसार कारवाई होत आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? मी कालही प्रतिक्रिया दिली ती। आमचे जे देशमुख कुटुंबीय आहे, आमचा जो माणूस होता, कुटुंबाचा कर्ता होता, गावचा प्रमुख होता, त्याला ज्या ह्या विकृतीने संपवलं, क्रूर पद्धतीने संपवलं, त्या दिवसापासून आम्ही एकच मागणी करतोय की आम्हाला न्याय भेटला पाहिजे।
आणि प्रामुख्याने ही गोष्ट सांगेल, जी न्यायव्यवस्था आहे, मग त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, CIDची यंत्रणा असेल, SITचं पथक असेल आणि मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनी दिलेले जे सगळे शब्द होते की आरोपीला फाशीची शिक्षा होणार, जे कोणी त्याच्यात दोषी सापडतील, आणि आमचं पण तेच मागणं होतं की जे दोषी आहेत त्यांना कडक कारवाई होऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. धनंजय देशमुख न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बोलत होते. पुढे जाऊया. शिवसेना आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे पुन्हा वळतो आहोत. शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र असण्याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात चौगुलेंनी जात पडताळणी समितीसमोर रितसर तक्रार दाखल केली होती, परंतु समितीने सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याचं कारण देत ही तक्रार फेटाळलेली आहे. शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता तयारी सुरू केलेली आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये धुमाकूळ घालणारी कोयता गँग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. 2 दिवसात 9 दुकानांचा शटर फोडून 2 लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वॉर्डात वर्षभरात 9,500 मुलांवर उपचार करण्यात आले, तर OPDत वर्षभरात सुमारे 30,000 मुलांवर उपचार करण्यात आले.